नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाची बातमी बघणार आहोत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू केला जाऊ शकेल का, याबद्दलचा निर्णय आज घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोविड टास्क फोर्स सोबत बैठक होतीये. या बैठकीत अधिकाऱ्यांसोबत लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे कडक लॉकडाऊन लावायचा का, तो किती दिवस लावायचा, या संदर्भात चर्चा करून निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातली कोरोनाची स्थिती आणि उपाययोजना या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेतली होती आणि या बैठकीत लॉकडाऊनचे संकेत देण्यात आलेले होते. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सागर, संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आजच्या या बैठकीनंतर जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. बैठक थोड्याच वेळात सुरू होत असल्याचं समजतंय. काय अपडेट? काही क्षणातच मुख्यमंत्र्यांसमोर टास्क फोर्स मधील जे प्रमुख डॉक्टर्स आहेत आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची एकत्रित बैठक सुरू होत आहे. अर्थात ही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक होत आहे, पण दुसरीकडे काही अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयावर मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासाने देखील दाखल झालेले आहेत. आज सायंकाळी चित्र स्पष्ट होणार आहे की महाराष्ट्रामध्ये जसं शनिवार आणि रविवार विकेंडला कडक लॉकडाऊन होता, त्याचीच अंमलबजावणी पुढचे 7 दिवस किंवा 14 दिवस करायची का. अर्थात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आता स्पष्ट जवळपास संकेत दिलेले आहेत की कडक लॉकडाऊनला सामोरं जावं लागणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये रुग्णांची संख्या वाढतीये ती कुठेतरी थांबवण्यासाठी दुसरा पर्याय दिसत नाही आहे. कारण की राज्याच्या आरोग्य यंत्रणांवर तसंच खाजगी हॉस्पिटल यंत्रणांवर प्रचंड ताण येतोय. उपलब्ध साधनं नाही आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना संकटांना सामोरं जावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये कडक लॉकडाऊन जवळपास होईल असं सांगितलं जातंय. आता नेमकं याच्यामध्ये कोणत्या स्वरूपात सूट दिली जाते का, कारण की जसं अत्यावश्यक सेवा याला मुभा दिलेली आहे, तसंच दूध डेअरी फार्म्स असतील किंवा खाद्यपदार्थ जे आहेत त्यांना सूट देण्यात आली होती यापूर्वी सोमवार ते शुक्रवारच्या कालावधीमध्ये. तशा स्वरूपात राहणार की शनिवार रविवार प्रमाणेच अतिशय कडक स्वरूपातला लॉकडाऊन राहील, त्याच्यामध्ये काही जणांना सूट दिली जाईल का. कारण की टेक अवे किंवा ज्या वेगवेगळ्या सेवा देणाऱ्या ज्या खाद्यपदार्थांच्या आहेत अशा लोकांना आता मुभा देण्यात आलेली आहे, ती कायम राहील का हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं आहे. पण जवळपास मुख्यमंत्री कार्यालयातून देखील असे संकेत मिळत आहेत की पुढचे काही दिवस अतिशय कडक लॉकडाऊन महाराष्ट्रामध्ये असेल. भलेही लॉकडाऊन हा शब्द नसेल, पण त्या शब्दाच्या नियमाअंतर्गत अतिशय कडक नियमावली करत कुठे ना कुठेतरी शनिवार रविवार प्रमाणेच इतर दिवस देखील कडक नियम काही दिवस राहतील हे दिसतं. बिलकुल सागर, असेच आमच्या सोबत रहा. लॉकडाऊन लागू शकतो अशी शक्यता व्यक्त होतीये, मात्र यामागची शास्त्रीय कारणं काय आहेत हे देखील आपल्याला जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. ही शास्त्रीय कारणं नेमकी काय आहेत यावर एक नजर टाकूया. लॉकडाऊनमुळे खरं तर कोरोनाची साखळी तुटते, साखळी तोडण्यास मदत होते. लोकांचा प्रवास होत नसल्यानं संपर्क कमी होतो. बाधित व्यक्ती कमी लोकांना संक्रमित करते. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेगही कमी होतो. विलगीकरण करून औषधोपचार करता येऊ शकतात. इतर यंत्रणांवरचा ताण त्यामुळे कमी होऊ शकतो. नवी यंत्रणा जर उभारायची असेल तर ती उभारण्यास मदत मिळते. शासनाचं जे सगळं लक्ष आहे ते आरोग्य सुविधांवर केंद्रित होतं. जे बाधित रुग्ण आहेत त्या रुग्णांकडे व्यवस्थित लक्षही देता येतं. त्यामुळे ही काही कारणं आहेत लॉकडाऊन लावली जाण्याची. या कारणांमुळेच कदाचित सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये अपरिहार्यता दिसतीये. लॉकडाऊन आता लागणारच की काय, एकंदरीत अशीच परिस्थिती आहे आणि त्याचे सूचक संकेत देखील वारंवार दिले गेलेले आहेत. सागर आपल्या सोबतच आहेत. सागर, आपण जर बघितलं तर विरोधी पक्षांनी लॉकडाऊन लावण्याला काहीसा विरोध केलेला होता. लॉकडाऊन जरी लावला गेला तरी ज्या अनेक जे घटक आहेत समाजातले, ज्यांचं हातावर पोट आहे, रोजंदारी ज्यांची असते, त्यांचं यामध्ये प्रचंड नुकसान होऊ शकतं, त्यांची अडचण होऊ शकते.
त्यांची आधी व्यवस्थित सोय केली जावी, काही ठराविक रक्कम त्यांच्या खात्यात दिली जावी जेणेकरून त्यांना या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दिलासा मिळू शकेल। दुसरं महत्त्वाचं म्हणजे अर्थचक्र कोलमडून पडेल, हे अर्थचक्र कोलमडून पडू नये यासाठी देखील लॉकडाऊन लावला जाऊ नये अशी देखील एक मागणी होत होती। याचा देखील विचार या बैठकीमध्ये होऊ शकतो का? वास्तविकतेत हा निर्णय प्रशासकीय लेवलचा असतो। त्याला राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव तसंच 3 पक्षांचं हे सरकार आहे। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून अशा स्वरूपाचा निर्णय घेतला जाऊ शकतो। आजच्या बैठकीमध्ये मुळात फक्त जे वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स आहेत आणि जे टास्क फोर्ससाठी नियुक्त केले गेलेले आहेत की कशा स्वरूपामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना सेवा सुविधा देता येतील, कशा पद्धतीने जे रुग्णसंख्या वाढतीये ती कमी करता येईल, याच्यावर अधिक चर्चा आज होईल। अर्थात आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच 2 दिवसापूर्वी सरळ जवळपास संकेत दिलेले आहेत की अशा स्वरूपाचा काही निर्णय घ्यायचा असेल तर फायनान्स विभाग, राज्याचे मुख्यमंत्री, स्वतः वित्तमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते यांच्याशी एकत्रित चर्चा कदाचित उद्या होईल असं सांगितलं जातं आणि यानंतर स्वरूपात निर्णय घेतला जाईल। आता जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार कदाचित असं देखील आज होईल असं म्हटलं जातं की आज मुख्यमंत्री हे सर्व डॉक्टरांशी डिस्कशन करतील, त्यानंतरनं इतर 2 पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा देखील करतील आणि त्यानंतरनं कदाचित आज रात्री किंवा उद्या याबाबतल्या काही नवीन नियमावलीच्या घोषणा करतील। कारण की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही प्रमुख नेत्यांची मागणी स्पष्ट आहे आणि विरोधकांची सुद्धा मागणी आहे, जर तुम्हाला अशा स्वरूपाचा कडक लॉकडाऊन करायचा असेल तर किमान 2 दिवसाची मुभा द्यायला हवी आहे। कारण की अनेक जण अनेक ठिकाणी अडकून पडतील किंवा ज्यांना महाराष्ट्रामध्ये, आपणास मुंबईमध्ये माहीत आहे की लाखो परप्रांतीय कामासाठी येतात, अशा कालावधीमध्ये जर लॉकडाऊनचं ड्युरेशन वाढवायचं असेल पुढच्या कालावधी तर अशा लोकांना ज्यांना घरी जायचं आहे ती सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आहे। अर्थात याचा सारासार विचार मुख्यमंत्री करतील अशी अपेक्षा आहे। नाहीतर आज परत एकदा यापूर्वी जसं 1 वर्षापूर्वी झालं होतं, मार्चमध्ये डायरेक्ट लॉकडाऊन केला गेला आणि अनेक मोलमजूर ज्यांना स्वतःच्या राज्यामध्ये परत जायचं होतं त्याच्यावरून अतिशय वाईट सरकारची प्रतिमा तयार झाली गेली, ती किमान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री कदाचित या संदर्भात सुद्धा विचार करतील असं म्हटलं जातं। बिलकुल सागर, आणि या सोबतच एकीकडे लसीकरण देखील सुरू आहे, वेग आणि विस्तार देखील लसीकरणाचा वाढवला जातोय। त्या अनुषंगानं आपण बघतो काल आणि आजचा वीकेंड लॉकडाऊन देखील आहे राज्यभरामध्ये आणि या लॉकडाऊनला प्रतिसाद देखील चांगला मिळतोय। म्हणजे लोक घराबाहेर पडणं शक्यतो टाळतायत, काही ठिकाणी तुरळक गर्दी आहे, ज्या ठिकाणी लोक घराबाहेर पडतायत त्यावेळेला पोलीस बंदोबस्त ठेवून आहेत, कारवाई देखील होतीये। हे सगळं पाहता कदाचित लॉकडाऊन बद्दलचा हा जो निर्णय आहे ज्याचे संकेत दिले गेलेत त्या निर्णयाबद्दल पुनर्विचार होऊ शकतो का? जर तसं झालं नाही तर लॉकडाऊन नेमका किती दिवसांचा असू शकेल, 1 आठवड्याचा की त्यापेक्षा जास्त दिवसांचा असू शकेल, याबद्दल काही माहिती मिळते का? आता जी काही माहिती मिळते त्यानुसार आज याच्यावरच अधिक मंथन होईल। कारण की काही जणांचं स्पष्ट मत आहे तो 14 दिवसाचाच असावा, त्यानंतरनं जी रोज रुग्णसंख्या वाढते त्याला ब्रेक लागेल। पण इतक्या दिवसाचा लॉकडाऊन करायचा का, तर याबाबत मतांतर आहेत आणि यामुळे पहिल्यांदा 7 दिवसाचा करावा, कारण की यापूर्वी आपण 7 दिवस केलेला आहे, पुढचे 7 दिवस असा एकूण 14 दिवसाच्या अंदाजामध्ये जवळपास आकडेवारी किती कमी होते रुग्णांची याचा अंदाज येतोय। येत्या आगामी आठवड्यामध्ये गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे वेगवेगळे दिवसाच्या सुट्ट्या आहेत, ज्याच्यामुळे लोकांना मुळातच तसं बाहेर पडावं लागणार नाही आणि कदाचित जर तितका कडक नियम नाही केले गेले तर हे लोक सुट्टीची संधी घेत लोक जास्त बाहेर पडतील ही भीती आहे। त्यामुळे शुक्रवारी रात्री जो सुरू होतो आणि सोमवारी सकाळी संपतो अशा कडक नियमाची असणारा जो कडक निर्बंध आहे ते सोमवार ते शुक्रवार रविवार पर्यंत पुढच्या पूर्ण आठवडाभर ठेवावा असं एक मत आहे। दुसरं मत असं आहे की सरळ आत्ताच जाहीर करताना भलेही 2 दिवस उशिरा जाहीर करा, पण तो 14 दिवसाचा कडक जाहीर करा जावा की त्याच्यामुळे मुळात त्याचा फायदा हा नेमका ब्रेक चेन करायला होईल। यावरच मुळात डॉक्टरांचं काय मत आहे याची चर्चा आता याचबद्दल चर्चा या बैठकीमध्ये होईल निश्चितपणे। सागर, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। बैठकी संदर्भातले अपडेट्स आपल्याला वेळोवेळेला घ्यायच्याच आहेत। पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन अटळ आहे असं म्हटलंय। त्याचबरोबर
कोरोनाची साखळी जर तोडायची असेल तर लॉकडाऊन करावाच लागेल असंही ते म्हणाले। लॉकडाऊनमुळे जगातले प्रश्न सुटलेले नाहीत, मात्र साखळी तुटायला मदत झाली आहे असंही असलम शेख यांनी म्हटलंय। जे रुग्ण आहे ते 25 लोकांना इफेक्ट करणार आहे, ही परिस्थिती त्यांनी समोर ठेवलेली आहे। आणि जर आजच्या तारखेमध्ये जर आपल्याकडे एवढे रुग्ण निघत असतील, 60,000पेक्षा जास्त रुग्ण जर आपल्या महाराष्ट्रामध्ये निघत असतील आणि एवढी मोठी संख्याने जर पुढे आपल्याला आणखीन रुग्ण यायची शक्यता असेल, तर तसं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पण तयार करावं लागेल। आणखीन जे आपण जे जम्बो फॅसिलिटी आपण या मुंबई शहरामध्ये तयार केली आणि महाराष्ट्रामध्ये केली, ते दुसऱ्या कुठल्याही राज्याने केली नाही। एवढे लवकर सुरू करून एवढे लवकर आपण त्याला तयार करून लोकांच्या सेवामध्ये हे चालू केलेलं आहे। आणि आताही टास्क फोर्सचं हेच म्हणणं आहे की बाबा हेच जर तुटली तर परत आपल्याला सर्वसामान्यासारखा पहिला चालू करता येईल आणि जर ही पेशंट्स आले तर त्यांना उपचार आपल्याला करता येईल। पण लॉकडाऊननी हे जे चेन असतं, हे डबलिंगचं जे चेन असतं ते कुठेतरी तुटतोय। आपण बघा UK मध्ये, लंडनमध्ये अजूनपर्यंत लॉकडाऊन उचलण्यात आलेलं आहे। फ्रान्समध्ये आपण बघा याच्यापेक्षा कमी परिस्थिती आहे तरी त्यांनी तिसऱ्यांदा लॉकडाऊन लावलेलं आहे। US मध्ये पण लॉकडाऊन झालेलं आहे। महाराष्ट्रात एवढी जास्ती संख्या असल्यानंतर सुद्धा आपण लोकांना व्यापारमध्ये प्रॉब्लेम होता कामा नये, त्यांचा जीवन व्यवस्थित व्हावा, त्यांच्या आणखीन रोग एकतर कोरोना आणि कोरोनाच्या नंतर जर त्यांचा व्यापारी ठप झाला तर आणखीन एक त्यांच्यावरती मार होणार आहे। हे सगळ्यांचा विचारच आपण करतोय, म्हणून सगळ्या पक्षांना सोबत घेऊन, सगळे व्यापाऱ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना एकमत करूनच आपल्याला मुंबईमध्ये पुढची दिशा हे नक्की करायची। महाराष्ट्र सरकारने कुठलीही अचानक लॉकडाऊन किंवा गाईडलाईन्स लोकांच्या डोक्यावर टाकलेले नाही। आमचा टास्क फोर्सचा रिकमेंड घेतोय, आधीपासून आम्ही लोकांना सांगतोय, गेल्या 2 महिन्यापासून मुख्यमंत्री साहेबांनी मी लोकांना सांगतोय की गर्दी टाळा, आवश्यकता असल्या तर बाहेर पडा, नाहीतर आपल्याला निर्बंध कठोर करावा लागेल। आम्ही गाईडलाईन्स चेंज करत गेलो, आम्ही हळूहळू कारवाई करायला चालू केली आणि बरेच ठिकाणी आम्ही गाईडलाईन्स कठोर केले। शेवटी आम्ही नाईट कर्फ्यू लावलं। नाईट कर्फ्यूमधून लोकांना आम्ही एक इंटिमेशन दिला की अशी परिस्थिती दिवसातही येऊ शकते। शेवटी दिवसातही आम्ही जे आहे प्रतिबंध कठोर केले। त्याच्यानंतर वीक लॉकडाऊन केला, जे तुम्ही आज बघता। शनिवार आणि रविवारचे दिवस जे आहे ते लॉकडाऊन नाही तर प्रतिबंध कठोर करून लोकांना समज दिलेली आहे। म्हणजे अचानक परिस्थिती लोकांची विकट होता कामा नये आणि लोकांना भीती निर्माण होऊ नये, म्हणून आम्ही वारंवार आम्ही लोकांसमोर येतोय, अजूनही सांगतोय। आणि अशोकराव चव्हाण साहेबांनीही काल मीटिंगमध्ये सांगितलं की कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर लोकांसमोर 1-2 दिवसाचा टाईम द्यावा, कारण त्यांना कोणाला जायचं असेल, कोणाचे काय कार्यक्रम असतील त्यांना ते रद्द करता येईल, कोणी पाहुणे आले असतील किंवा कोणाला येण्या जाण्याची त्यांची हे असतील तर त्याची त्यांना व्यवस्था करता येईल। महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे त्याला कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी काही पावलं उचलणं हे गरजेचं आहे। त्यासाठी कालच्या बैठक कुठेतरी एकमत निर्माण करण्यासाठी, कोरोनाच्या लढ्याच्या विरोधात कुठेतरी सर्व एकजुटीने लढलं पाहिजे याच्यासाठी ती बैठक आयोजित करण्यात आली होती। आज मुख्यमंत्री टास्क फोर्सचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी भेटतील, आमचे मदत व पुनर्वसन खात्याचे जे अधिकारी आहे, फायनान्स डिपार्टमेंटचे अधिकारी हे अधिकाऱ्यांशी पण चर्चा करतील आणि शेवटी हे काय उपाययोजना करायच्या आहे त्या बाबतीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील। लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी 3 दिवसांचा अवधी द्या आणि गरिबांना निर्वाह अनुदान, पुरेसं रेशन द्या, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलेली आहे। नीलम गोऱ्हे यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना याबाबतचं एक निवेदन देखील दिलेलं आहे। लॉकडाऊन प्रत्यक्षात अंमलात येण्याच्या अगोदर 3 दिवस तरी वर्किंग डेज ज्यावेळेला कार्यालय सगळे चालू असतील किंवा लोकांना प्रवासासाठी अत्यावश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्याच्यासाठी जी काही पावलं उचलावी लागतील तर त्या दृष्टिकोनातून एक मध्ये अवसर मिळावा। दुसरं जे आहे त्याच्यामध्ये 1 महिन्याचं रेशन आगाऊ काळामध्ये असंघटित क्षेत्र आणि गोरगरिबांना, निराधारांना मिळालं पाहिजे आणि 3,000 रुपये दर माणशी स्वयंरोजगारांमधले लोक, छोटे दुकानदार, सेवा देणारे लोक, असंघटित कामगार यांना थेट मदत पोचावी, जेणेकरून मधल्या काळातली आर्थिक नुकसानीमध्ये त्यांना काहीतरी आधार मिळू शकेल।
याखेरीज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे जे डॉक्टर्सना प्रश्न जाणवत आहेत त्याच्या तात्पुरत्या काळामध्ये काय औषधं वापरले जातील याच्याबद्दलचा एक मोठा अपडेट राज्य स्तरावर देणं गरजेचं आहे. राज्य सरकारनं लॉकडाऊन जरी जाहीर केला असला तरी श्रमिकांना आर्थिक मदत करावी या मागणीचा पुनरुच्चार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. सरकारच्या घोषणांनी कामगार आश्वस्त न झाल्यानं कामगार आपापल्या राज्यात जात आहेत अशी टीकाही त्यांनी केलेली आहे. नवाब मलिक यांच्या टीकेलाही दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. आता असं दिसतंय की 15 दिवसांचा लॉकडाऊन अटळ आहे. लॉकडाऊनला तुम्ही विरोध करत होता, व्यापारी देखील रस्त्यावर उतरले होते. सरकार मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम दिसतंय. नाही, खरं म्हणजे सरकार भूमिकेवर ठाम असू दे, आमचं काही म्हणणं नाही. परंतु त्या भूमिकेवर ठाम असताना ज्या कारणासाठी हे व्यापारी उद्योजक रस्त्यावर उतरलेत, ज्या ठिकाणी रस्त्यावर असणारा हातावर पोट असणारा कामगार आहे त्याची चिंतासुद्धा मायबाप सरकार म्हणून करण्याची आवश्यकता ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून कालच्या बैठकीतही आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की जो व्यापारी आहे, व्यावसायिक आहे, उद्योजक आहे त्याला थेट फायनान्शियली बॅकअप देता आलं नाही तरी GST कराच्या सवलतीच्या बिलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला सवलतीची आवश्यकता आहे, जेणेकरून तो आर्थिक जी चणचण त्याला भासते त्यातनं थोडासा दिलासा मिळेल. आज केंद्रानं मॉनिटरिंग पिरियड जो कर्जावरील व्याजासाठी दिला होता ती मुदत संपते. मग उद्या ते सगळे कर्जबाजारी आहेत त्याच्यासाठी मॉनिटरिंग पिरियड देण्याची आवश्यकता आहे, त्या संदर्भात विचार करा. नवाब मलिक यांचं हे अर्थहीन तथ्यहीन बोलणं आहे. उलट ते देत आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे, ते त्यांच्या राज्याची काळजी घेत आहेत. आता तुम्ही जाऊन काय गुजरात किंवा कर्नाटकची काळजी घेणार आहात का? इथल्या व्यवस्था उभं करणं या ठिकाणी आपली जबाबदारी आहे. केवळ माझं कुटुंब माझी जबाबदारी बोलून चालणार नाही, तर त्या कुटुंबासाठी जबाबदारीनं सरकार म्हणून त्या ठिकाणी वागलं पाहिजे. जे बेजबाबदार सारखे नवाब मलिक सारखे मंत्री त्या ठिकाणी बोलताना दिसत आहेत आणि मला वाटतं आहेत त्या व्यवस्था स्ट्रेंथन करा ना. दुसऱ्याच्या ताटात काय वाढलं हे बघण्यापेक्षा आपलं ताट रिकामं आहे. आज या ठिकाणी लोकांना मदतीची गरज आहे. आज रेमडेसिवीर नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजनचा साठा नाही, त्याच्यावर बोला ना. केंद्र मोदी साहेब देवेंद्रजी याच्यावर जरा कमी वेळ घालवून नियोजनात आणि व्यवस्थेमध्ये वेळ घालवावा अशा प्रकारची माझी आहे ना विनंती राहील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेकनंतर इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनामुळे महाराष्ट्राचीच नाही तर देशाची परिस्थिती गंभीर असून हाताबाहेर गेलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर लस आणि इंजेक्शन्सचा गैरवापर होता कामा नये. संपूर्ण देश तुमचाच आहे असं म्हणतानाच मोदींनी फक्त गुजरातवर प्रेम करू नये असा टोलाही राऊत यांनी लगावलाय. ही गंभीर आहे, हाताबाहेर गेली आहे हे स्पष्ट सांगावं लागेल. महाराष्ट्रामधली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. निवडणुका कधी घेता येतील, राजकारण केव्हाही करता येईल. आज पश्चिम बंगालमध्ये जे शक्ती प्रदर्शन सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं तर करोना नाही आहे? याचं चित्र जे भयावह आहे ते नंतर तुम्हाला दिसेल. पण देशाच्या राज्यकर्ते जे आहेत प्रमुख, त्यांनीच मुळात करोना गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज घाटकोपर परिसरातल्या एका केमिस्ट दुकानावर धाड टाकली. या दुकानात रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर महापौरांनी तिथं धाड टाकली आहे. महापौर पोहोचण्याआधीच दुकानदारानं दुकान बंद केलेलं होतं. आपण सध्या मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये आलेलो आहोत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना तक्रार मिळालेली आहे की दर्पण केमिस्ट नावाचं जे दुकान आहे या दुकानामध्ये रेमडेसिवीरचा साठा करून ठेवण्यात आला आहे आणि जेव्हा इथं लोक मागायला येतात तेव्हा त्यांना हे इंजेक्शन दिलं जात नाही आहे. महापौर साहेब, तुम्हाला काय तक्रार मिळालेली होती आणि तुम्ही इथे आलात त्यावेळेला काय परिस्थिती होती? मला तक्रार अशी आली की कस्टमर काही ठराविक कस्टमरला रेमडेसिवीर देत आहेत,
ठराविक लोकांना नाही देत आहे. याचा अर्थ यांच्याकडे साठा आहे आणि तो व्हॉट्सॲप वगैरे व्हायरल झाला आहे. आता हे खरं खोटं बघायला येणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून इथे आल्यानंतर ज्या प्रथमदर्शी जे कस्टमर आहेत ते सांगतायत आमच्या बाजूच्याला दिलं आणि ह्यांना देत नाहीत आणि सरळ बंद करून गेले. माझं म्हणणं असं आहे, मेडिकल दुकानाला एक टायमिंग दिलेलं आहे. जेवायला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मग एक कोणतरी असलं पाहिजे. आपण नाईट मेडिकल चालू ठेवतो तेव्हा काय सगळे नसतात, एक असतो आणि ती जाळी असते. तुम्ही ही जाळी हे असं ठेवायला पाहिजे आणि जाळी करायला पाहिजे होतं. याचा अर्थ ज्या तक्रारी आली आहेत त्या तक्रारीला कुठेतरी पुष्टी मिळते. आणि हेच नाही मेडिकल, तर जिथे रेमडेसिवीरचा साठा आहे ते पण दुकान बंद झालं. याचा अर्थ आणि इथे आल्यानंतर काही BJPचे आपोआप आले कसे लोक ते मला येऊन सांगतायत, मला समजवतायत जेवायला गेला असेल म्हणून. याचा अर्थ काहीतरी इथे पाणी मुरतंय. मी एमओएच एनवड त्यांना मी आता सांगितलं या दोन्ही यांच्यावरती कारवाई करा. यांच्याकडे नक्की झडाझडती घ्या यांची. कारण मेडिकल दुकानं आहेत, लोकांचे जीव वाचवणाऱ्या औषधं उपचार इथे मिळतात. त्यामुळे अशा लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार हा कोणालाच नाही. एकच प्रश्न होता सर तुम्हाला, रेमडेसिवीर एका केमिस्टच्या दुकानात किती असावे याबद्दल काही नियम आहेत? मॅम, सप्लायच्या बाबतीत असे काही पर्टिक्युलर नियम नाही आहे, पण मोस्ट ऑफ द आपल्याला 1 to 1 डिस्ट्रीब्युटर थ्रू त्याची बॅलन्स शीट बघावं लागेल आणि डिस्ट्रीब्युशन योग्य होतं आहे का ते पाहावं लागेल. आणि दरांबद्दल काही आपलं नियंत्रण आहे दरांवर? तर मॅम फूड अँड ड्रग्ज कंट्रोल ऑथॉरिटीचं नियंत्रण आहे त्यावरती. काही तक्रार आली तर आपण त्या अनुषंगाने आपण ॲक्शन घेतो. आता महापौरांनी पाहणी केली आहे, काय कारवाई कराल? महापौरांनी 2 केमिस्ट बाबतीत माहिती दिली. महापौरांना मी संध्याकाळपर्यंत त्याचा रिपोर्ट देईन. तर या होत्या मुंबईच्या महापौर ज्यांना आज घाटकोपर परिसरामध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार होतोय किंवा काही लोकांना जाणीवपूर्वक रेमडेसिवीर दिलं जात नाही आहे अशा पद्धतीची तक्रार आली होती. त्यानंतर त्या या दर्पण या केमिस्टच्या शॉपमध्ये आल्या आणि त्यांनी इथं आता जे आरोग्य अधिकारी आहेत या विभागाचे, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी या दुकानाची किंवा या केमिस्ट शॉपची व्यवस्थित माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. व्हिडिओ रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. लॉकडाऊन बाबतची बैठक सुरू झालेली आहे. टास्क फोर्स सोबत मुख्यमंत्र्यांची ही बैठक सध्या सुरू आहे आणि या संदर्भातला निर्णय बैठकीच्या शेवटी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन बाबत काही महत्त्वाचा निर्णय या बैठकीनंतर जाहीर केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. सागर, बैठक सुरू झाल्याचं समजतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सचे इतर अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू झालेली असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीमध्ये प्रथम चर्चा सुरू होत आहे की जर लॉकडाऊन करायचा असेल तर तो वीकेंड प्रमाणेच करावा का, आणि जर तो करायचा असेल तर किती दिवसाचा करावा. कारण की काही लोकांचं मत आहे की तो 7 दिवसाचा जाहीर करावा आणि काही जणांचं मत आहे तो 14 दिवसाचा जाहीर करावा. असे 2 मतमतांतरावर ही चर्चा सुरू असल्याचे समजतं. विशेष म्हणजे प्रत्येक डॉक्टर स्वतःचं मत व्यक्त करतायत आणि सद्यस्थिती जी आहे त्याची देखील कल्पना दिली जात आहे. अतिशय भयावह परिस्थिती आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन्स मिळत नाही आहेत, काही ठिकाणी बेड्स मिळत नाही आहेत. अशा ज्या तक्रारी आहेत त्याची देखील डॉक्टर्स कल्पना देत असल्याचं माहिती समोर येत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेणार आहेत, कारण की त्यांच्याबरोबर 2 मित्रपक्ष सरकारमध्ये आहेत. त्यांच्याशी देखील चर्चा करून मुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय आज जाहीर करणार की उद्या जाहीर करणार याकडे सुद्धा लक्ष आहे. पण तो लॉकडाऊन कडक जो आहे तो वीकेंड प्रमाणे असावा याविषयी जवळपास सगळ्यांचं एकमत होताना दिसतंय आणि तो फक्त किती दिवसाचा असावा याचा सर्वाधिकार निर्णय हे मुख्यमंत्री करतील असं समजतं. बिलकुल सागर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. बैठकी संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. टास्क फोर्स सोबतची ही बैठक सध्या सुरू आहे. लॉकडाऊन संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जाईल हे यानंतर बैठकीनंतर जाहीर केलं जाणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतोय. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, रुग्णालयात बेड्सची अनुपलब्धता, कोरोना मयतांवरील अंत्यसंस्कारासाठीची वेटिंग, लॉकडाऊन यासह कोविड संदर्भातल्या विविध समस्यांवर मात करण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वाचे
कठोर निर्णय घेत मास्टर प्लॅन तयार केला आहे आणि याच संदर्भातली प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिलेली आहे। राजेश टोपे यांच्याशी या संदर्भातली बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांनी। सर, मला सांगा की एकीकडे कोरोनाचा उद्रेक वाढलेला आहे, दरम्यान कोरोनाच्या उपचारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होतो, याबद्दल आपण काय म्हणाल? रेमडेसिवीरचं उत्पादन वाढावं आणि रेमडेसिवीर अतिशय माफक दरात मिळावी यासाठीचे 100% प्रयत्न करण्यात आलेले आहेत। 7 ज्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या MDs बरोबर माझी बैठक माननीय FDA मिनिस्टर डॉक्टर शेंगणे यांच्या बरोबर आम्ही दोघांनी संयुक्तपणे घेतली आहे आणि त्यांनी मान्य केलंय की पुढच्या 10-15 दिवसाच्या दरम्यान आम्ही आमचं उत्पादन निश्चित प्रकारे दुप्पट करू। त्याचबरोबर जी 4000 छापील प्राइस MRP आहे त्याच्यावरून आम्ही ती 1100-1200 वर आणू आणि ती आणल्याशिवाय आम्ही सुद्धा राहणार नाही, कारण कंपनी ही जी विकते ती 1000-1100लाच विकते, पण मध्ये जे रिटेलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स जे काही नफेखोरी करतायत मला वाटतं ती चुकीचं आहे आणि त्यामुळं अशा स्वरूपाने आम्ही रेमडेसिवीर या संदर्भात अनेक निर्णय घेतले। त्यातला आणखीन एक महत्त्वाचा निर्णय असा की रेमडेसिवीर हे जे काही आपलं ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे, ट्रीटमेंट प्रोटोकॉलचा अर्थ उपचार पद्धती ज्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या कोविडच्या पेशंटला जवळजवळ 5 घटकांमध्ये 5 वेगवेगळ्या व्हेरायटीज मध्ये आपण त्याच्यात त्यांना विभागलेलं आहे आणि पहिल्या 3 व्हेरायटीज मध्ये माइल्ड असतील, अत्यंत सामान्य असेल, अशा पद्धतीच्या रुग्णाला रेमडेसिवीर देऊ नये असंच आहे। लॉकडाऊनच्या बाबतीत काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये सर्वांचे विचार घेण्यात आले आणि विचार घेऊन बऱ्याच जणांना म्हणजे जी एक तर सद्य परिस्थिती ती सांगितली की आपण 55,000 दररोज वाढतो आहोत आणि त्यामुळे बेड्स, ऑक्सिजन, औषधी, डॉक्टर्स या सगळ्यांच्या संदर्भाने प्रश्न पुढे उपस्थित राहतील, आज नाहीयेत पण पुढे जास्त गंभीर होतील आणि त्यामुळे आपण वेळेत ब्रेक द चेन करायची का नाही हा प्रश्न सगळ्यांना विचारला किंवा इतर काही मार्ग आहेत का, इतर काही पर्याय आहेत का, तर मग सगळ्यांनीच ते मान्य केलंय की निश्चित प्रकारे सध्याची परिस्थिती पाहता जास्त मार्ग दिसत नाहीत, जरी शेवटचा पर्याय तरी तो घ्यायला हवा असं बऱ्याच लोकांचं मत दिसलं। मात्र जो काही नुकसान काही लोकांचं, गरिबांचं खास करून जो होईल त्याला हातभार सरकारने लावावा अशा पद्धतीचं एक साधारणपणे सूर होता। तर कदाचित त्या बाबतीत वित्त मंत्रालयाबरोबर चर्चा करून आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्याबाबतचा एक नियोजन करतील, कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन करतील, तो मंत्रिमंडळासमोर जाईल आणि नंतर मंत्रिमंडळ माननीय मुख्यमंत्री याबाबत 2-3 दिवसामध्ये येणाऱ्या मंत्रिमंडळात जो काही योग्य निर्णय असेल तो निर्णय ते घेतील। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। नागपूरमधली कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे परिस्थिती बिकट बनलेली आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक घेतली। यावेळेला त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेही उपस्थित होते, त्याचबरोबर आमदार विकास ठाकरे आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा उपस्थित होते। पण असं आता जे काही प्रश्न आपल्या समोर आहेत त्यात मी मेडिकल कॉलेजला, मेयोला सगळीकडे जाऊन आलो आणि भयावह स्थिती आज नागपूरमध्ये आहे। पेशंट वेटिंगमध्ये आहेत आणि म्हणून ही जी कोविडची जी साखळी आहे ही मल्टिप्लाय जी होत आहे ही तोडता कशी येईल याच्यावरचं एक प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि त्या उपाययोजना आम्ही त्यांना सुचवलेल्या आहेत। पुढची एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यातील ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट अर्थात APIच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली आहे। केंद्र सरकारनं ही बंदी घातलेली आहे। देशातला रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय। देशातली कोरोनाची स्थिती सुधारेपर्यंत ही बंदी असेल। ही आत्ताची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतो आहोत। देशात राज्यामध्ये रेमडेसिवीरचा सध्या प्रचंड तुटवडा आहे आणि त्यामुळे निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत सध्या फोन लाईनवरनं। स्वाती, केंद्र सरकारनं हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय, काय सांगता येईल त्याबद्दल?
अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही की आता जो देशामध्ये म्हणजे नुसतं महाराष्ट्रात नाही पण देशात जो रेमडेसिवीरचा तुटवडा आहे तो पाहता या इंजेक्शनच्या आणि त्याचबरोबर त्याच्यामधलं ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स याच्या निर्यातीवर ही बंदी घालण्यात आलेली आहे आणि देशातली कोविड-19 ची सिच्युएशन बदलेपर्यंत किंवा इम्प्रूव्ह होईपर्यंत ही बंदी असेल आणि त्याचबरोबर सगळे जे काही या इंजेक्शनचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना त्यांचा पूर्णपणे स्टॉक हा वेबसाईटवर आणि त्याचबरोबर जे स्टॉकिस्ट आणि डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना पण हा आपला जो काही स्टॉक आहे तो लोकांपर्यंत डिस्प्ले व्हावा किंवा लोकांना कळावा असे आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टर आणि इतर जे काही ऑफिसर याच्याशी इन्व्हॉल्ड आहेत त्यांना हा स्टॉक व्हेरीफाय करण्याचे पण आदेश दिलेले आहेत. असे सगळे मेजर्स आता खरं तर केंद्र सरकार घेते. ही खूप या क्षणी महत्वाची अशी गोष्ट आहे की एक तर निर्यातीवर पण बंदी घातलेली आहे पण आणि त्याचबरोबर सगळ्या मॅन्युफॅक्चररना त्यांचा किती स्टॉक आहे तो वेबसाईटवर टाकण्यात सांगण्यात आलेला आहे जेणेकरून सगळ्यांना कळू शकेल की किती स्टॉक हा अवेलेबल आहे. बिलकुल स्वाती, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. पीएम केअर फंड मधनं मिळालेले 58 व्हेंटिलेटर्स खराब निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ससूनचे डीन डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी कोरोना आढावा बैठकीत अजित पवारांकडे या संदर्भातली तक्रार केलेली आहे. पीएम केअर फंड मधनं मिळालेले व्हेंटिलेटर्स सारखे बंद पडत असल्याचं डीन मुरलीधर तांबे यांनी म्हटलंय. व्हेंटिलेटर्स पूर्ण क्षमतेनं चालत नसल्यानं धूळ खात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही असं मत अकोल्यातील भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केलंय. जानेवारीत मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पार पडले त्यावेळी कोणतीच कारवाई झाली नाही. तेव्हाच काळजी घेतली असती तर कोरोनाचं संक्रमण वाढलं नसतं असंही ते म्हणाले. या लॉकडाऊनच्या आधी आणि लॉकडाऊनच्या नंतरचं जर आपण सिस्टमॅटिक ॲनालिसिस केलं त्याच्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असं काही फारसे उदाहरण नाही आहेत आणि म्हणून लॉकडाऊन करणे हा पर्याय आहे पण हा एकमेव पर्याय असं नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी सरकारला पूर्ण समर्थन देऊ असं म्हणत असताना हेही म्हटलेलं आहे की संपूर्ण लॉकडाऊनचा आमचा विरोध आहे. भुसावळमध्ये 12 लसीकरण केंद्रांपैकी 9 लसीकरण केंद्र बंद असून केवळ 3 लसीकरण केंद्र सुरू आहेत. लसीचा साठा संपल्यामुळे केंद्र बंद करण्यात आलेली आहेत. जी केंद्र सुरू आहेत त्या केंद्रांवर आज दुपारपर्यंत पुरेल इतकाच साठा शिल्लक होता. त्यातच 45 वर्षांपुढील रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांनी लस घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. औरंगाबादमधल्या शासकीय लसीकरण केंद्रावर कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी शासनाकडून मोफत केलं जाणारं लसीकरण बंद आहे. याच पार्श्वभूमीवर कुणीही लसीपासून वंचित राहू नये यासाठी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांसाठी आजपासून खासगी रुग्णालयात मोफत लसीकरणाचं अभियान सुरू केलंय. आमदार बंब हे स्वखर्चानं हे अभियान राबवत आहेत. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. पुण्यामध्ये सध्या राज्यभरातले गंभीर कोरोना पेशंट दाखल होऊ लागल्यानं आधीच पुण्यातले पेशंट आणि राज्यभरातले गंभीर पेशंट त्यामुळे पुण्यात अचानक रेमडेसिवीरची मागणी वाढली आणि याचाच गैरफायदा घेऊन काही लोक रेमडेसिवीरचा काळा बाजार करू लागले. त्यातनं तुटवडा जाणवू लागलाय आणि हे सगळं दुष्टचक्र थांबवण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी एक आदेश काढलेला आहे की आता थेट रुग्णालयांनीच नातेवाईकांना हे रेमडेसिवीर उपलब्ध करून द्यायचं जेणेकरून नातेवाईकांची वनवन जी आहे फरफट रेमडेसिवीरसाठीची ती तात्काळ थांबेल. नेमकं आदेश काय आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार या संदर्भात स्वतः कलेक्टर साहेबच आपल्याला सांगतील. गेल्या काही दिवसामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे पेशंट जास्त झाल्यामुळे.
ही वस्तुस्थिती आहे की अनेक रुग्णाच्या नातेवाईकांना मेडिकल स्टोअरसमोर रांगा करून त्यासाठी हे इंजेक्शन घ्यावं लागत आहे. हे यामध्ये सुरळीतपणा येण्यासाठी आमचा जो कोर कमिटी आहे त्यामध्ये सविस्तर या विषयावरती चर्चा झाली. फूड अँड ड्रग. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. चंद्रपूरमधली कोरोना बाधितांची संख्या वाढतेय आणि हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात RT-PCR टेस्ट मोठ्या प्रमाणावर वाढवाव्यात अशा सूचना केंद्रीय आरोग्य पथकानं जिल्हा प्रशासनाला केलेल्या आहेत. या केंद्रीय पथकानं विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढवावं असे निर्देश देखील पथकानं दिलेले आहेत. पथकाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या लसीकरण केंद्रांची पाहणीही करण्यात आली. जिल्ह्यातल्या लसीकरण मोहिमेचीही माहिती त्यांनी जाणून घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना संसर्गाची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सतर्कतेनं उपाययोजना राबवत असल्याची माहितीही दिलेली आहे. जिल्ह्यात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आहेत. कामगार वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे इंडस्ट्रीयल कंपन्यांमध्ये कामगारांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक